आणि तिने बरोबर 21 दिवस स्वामी समर्थांचं अगदी मनापासून नामस्मरण केलं. ती फक्त नामस्मरण करत होती आणि तिच्या आयुष्यातील एवढा मोठा प्रॉब्लेम मित्रांनो, हा व्हिडिओ माझ्यासाठी अगदी पर्सनल आहे, कारण माझ्या सगळ्यात खास मैत्रिणीचा हा अनुभव आहे आणि तो अनुभव ऐकून मी त्यावेळी शॉक झाले होते. पहिल्यांदा तर मला त्यावर विश्वासच बसला नाही किंवा अजूनही बसत नाहीये. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करावा. कदाचित तुमच्यापैकी कोणाचे अनुभव ऐकून माझे याबद्दलचे विचार अजून स्पष्ट होतील. तर मित्रांनो, झालं असं की परवा माझ्या मैत्रिणींनी मला बोलता बोलता एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली की 1-2 महिन्यापूर्वी तिच्या आयुष्यामध्ये एक फार मोठी अडचण आली होती. त्यावेळी सगळे प्रयत्न करूनही तिला यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे ती आतून खूप खचली होती. दरम्यान त्याच वेळी तिला कोणीतरी सांगितलं की स्वामी समर्थांचं नामस्मरण कर, आणि तिने बरोबर 21 दिवस स्वामी समर्थांचं अगदी मनापासून नामस्मरण केलं. ती फक्त नामस्मरण करत होती आणि तिच्या आयुष्यातील एवढा मोठा प्रॉब्लेम काहीतरी आश्चर्य झाल्यासारखं एकदमच नाहीसा झाला. खरं तर तिच्या तोंडून हे ऐकून मी थोडीशी दचकलेच, कारण पहिल्यापासून कोणत्याही देवधर्म किंवा धार्मिक गोष्टी न मानणारी ही मुलगी आज चक्क स्वामी समर्थांबद्दल भरभरून बोलते काय आणि त्यांचा जप करते काय. माझ्यासाठी सगळं शॉकिंग होतं. तिच्या आयुष्यात असलेला एवढा मोठा प्रॉब्लेम हा स्वामी समर्थांमुळे दूर झाला की अजून कशामुळे हे तिचं तिलाच माहिती. पण हा, ती स्वामींची एवढी कट्टर भक्त झालेली बघून मी मात्र अजूनही शॉक मध्ये आहे. हे मात्र अगदी खरंय. मला आजपर्यंत कुठल्याही देवाचा विशेष असा अनुभव नाहीये. शिवाय मी सध्या आयुष्याच्या या टप्प्यावर आहे जिथे मी सायन्सला सुद्धा मानते आणि एवढ्या मोठ्या विश्वाला चालवणारी एखादी गूढ शक्तीही असू शकते. हाही विचार माझ्या डोक्यात आहेच. पण खरं सांगायचं म्हटलं तर स्वामी समर्थ असो वा कुठले इतर देव असो, मी कुठल्याही देवांची भक्त नाहीये, कारण मला कुठल्याही देवाचा तसा अनुभव झालेला नाहीये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? माझ्या मैत्रिणीचा स्वामी समर्थांबद्दलचा हा अनुभव खरा असेल? स्वामी समर्थ खरंच पावतात? तुमच्यापैकी कोणाला जर याबद्दल काही अनुभव असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.